आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारत महाशक्ती म्हणून उदयाला येत असून शांतता आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचा मित्रदेश असल्याचं ग्रीसच्या प्रधानमंत्र्यांचं 9व्या रायसिना संवादात प्रतिपादन. आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या याचिकेवर 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटाच्या आमदारांना निर्देश. शंभू आणि खनोरी या सीमेवर अवजड वाहनं आणि ट्रॅक्टरसह आंदोलन न करण्याची हरियाणा पोलिसांची शेतकऱ्यांना विनंती. या प्रकरणी केंद्र आणि हरियाणा सरकारची पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात धाव. आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन आणि प्रसिद्ध नभोवाणी निवेदक अमीन सयानी यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रायसिना संवादाच्या 9व्या सत्राचं उद्घाटन केलं. ग्रीसचे प्रधानमंत्री कायरियाराओस मिट्सोटाकिस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जागतिक स्तरावर भारत महाशक्ती म्हणून उदयाला येत असून शांतता आणि सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा मित्रदेश असल्याचं त्यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यावेळी उपस्थित होते. या 3 दिवसांच्या संवाद फेरीत 100 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यामध्ये राष्ट्रप्रमुख, लष्कर प्रमुख, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे प्रमुख, अभ्यासक, पत्रकार हे देखील उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातल्या सर्व आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटातल्या 10 आमदारांना दिले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आपोआपच अपात्र ठरतात असा दावा करणारी याचिका अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी दाखल केली आहे. त्यावर आज न्यायालयानं प्रतिपक्षाला म्हणजेच विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटाच्या आमदारांना नोटिसा बजावल्या. त्यांनी आपापली प्रतिज्ञापत्र येत्या 11 मार्चपर्यंत सादर करावीत असं सांगून न्यायालयानं पुढची सुनावणी येत्या 14 मार्चला ठेवली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज FSDC अर्थात आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची 28वी बैठक दिल्लीत झाली. FSDCचे निर्णय लागू करण्यासाठीचं धोरण ठरवणं तसंच अर्थसंकल्पातील घोषणांचा आढावा घेणं हे या बैठकीमागचे उद्देश होते. KYCचं सुलभीकरण तसंच डिजिटायझेशन, समान KYCसाठी नियम ठरवणं, एका आर्थिक संस्थेनं मान्य केलेले KYC तपशील इतर आर्थिक संस्थांना उपलब्ध करून देणं अशा अनेक बाबींवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड तसंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास या बैठकीला उपस्थित होते. व्यापारी तसंच गुंतवणुकीच्या करारांबाबत उदार भूमिका घेतानाच भारत सरकार जनतेचंही हित लक्षात घेतं असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत भारत युरोप व्यापार आणि शाश्वतता या परिषदेत बोलत होते. महत्त्वाकांक्षी युवा भारत हा मागणी, संधी आणि लोकसंख्या यांच्या माध्यमातून भारत आणि युरोपमधले बंध दृढ करेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. भारत हा युरोपचा विश्वासार्ह साथीदार असून मुक्त, समान आणि शाश्वत बंध दृढ करण्यावर भर राहील असंही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना साध्या सोप्या भाषेत समजून सांगाव्यात असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीसाठी नड्डा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी दादर इथल्या भाजपा कार्यालयात निवडणूक संचालन समितीची बैठक घेतली. त्यानंतर मुंबईतल्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघांमधल्या भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आवाहनही नड्डा यांनी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. हरियाणा पंजाब सीमेवरचा तणाव अद्याप कायम आहे. शंभू आणि खनोरी या सीमेवर अवजड वाहनं आणि ट्रॅक्टरसह आंदोलन न करण्याची विनंती आज हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना केली आहे. या प्रकरणी केंद्र आणि हरियाणा पंजाब सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शंभू ते दातासिंगवाला कनोरी सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये आज संघर्ष झाला. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सीमा पार करत दिल्ली चलो मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या संघर्षात एक युवा आंदोलक मारला गेला तर 10 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन यांचं आज नवी दिल्ली इथे वार्धक्यानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून 1971 त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर 1972 ते 1975 या कालावधीत त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलं. राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. पद्मभूषण आणि पद्मविभूषणनं त्यांना गौरवण्यात आलं होतं. राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नरिमन यांना आदरांजली वाहिली आहे. बहनो और भाइयों अशी साद रेडिओच्या श्रोत्यांना घालणारे प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. आकाशवाणी आणि रेडिओ सिलोनच्या माध्यमातून त्यांचा आवाज भारतीय उपखंडाच्या घराघरात पोचला होता. मृदू प्रभावी आवाज आणि लयबद्ध निवेदनानं त्यांनी रेडिओ निवेदनाच्या क्षेत्रात मानदंड निर्माण केला. बिनाका गीतमाला हा त्यांचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या जाहिरात प्रसारण सेवेच्या विविध भारती वाहिनीवर तब्बल 4 दशकांहून अधिक काळ गाजला. आकाशवाणी मुंबईतून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती. मैंने करीब 10 साल की उम्र में या 11 साल की उम्र में ऑल इंडिया रेडियो में ही ब्रॉडकास्टिंग शुरू की थी, लेकिन अंग्रेजी में, और यहाँ मैंने बहुत कुछ सीखा रेडियो के बारे में. सबसे बड़ी बात ये सीखी, सिर्फ बोलना नहीं, आप जो बोलते हैं उससे सुनने वालों को यूं लगना चाहिए कि हमारे सामने एक दृश्य है. सयानी यांनी 54,000हून अधिक कार्यक्रमांना आणि 19,000हून जास्त जाहिरातींना आवाज दिला. आवाजातला जिव्हाळा आणि सादरीकरणातलं नाविन्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. एस कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरिडॉन के साथी असे अनेक पुरस्कृत कार्यक्रम त्यांनी सादर केले. एड्स बाधितांची कहाणी सांगणारा स्वनाश ही नभोनाट्य मालिका देखील त्यांनी सादर केली होती. याशिवाय अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. केंद्र सरकारनं 2009 त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलं होतं. याखेरीज अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि अनेकांनी अमीन सयानी यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. आज या यात्रेचा रथ रत्नागिरी शहरातल्या सावरकर नाट्यगृह परिसरात आला होता. तिथल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी दुर्गा सावंत यांनी सांगितलं, मी स्वनिधीची 10,000चं लोन घेतलं पहिलं आणि मी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याच्यातून मला भरपूर फायदा झाला आणि त्याच्यानंतर मग मी 20,000चं लोन घेतलं. त्याच्यातून मी पिठाचा व्यवसाय सुरू केला आणि मी स्टॉल लावले. वाशिम जिल्ह्यात मालेगाव शहरामध्ये आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारत महाशक्ती म्हणून उदयाला येत असून शांतता आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचा मित्रदेश असल्याचं ग्रीसच्या प्रधानमंत्र्यांचं 9व्या रायसिना संवादात प्रतिपादन. आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या याचिकेवर 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटाच्या आमदारांना निर्देश. शंभू आणि खनोरी सीमेवर अवजड वाहनं आणि ट्रॅक्टरसह आंदोलन न करण्याची हरियाणा पोलिसांची शेतकऱ्यांना विनंती. या प्रकरणी केंद्र आणि हरियाणा सरकारची पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात धाव.
आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन आणि प्रसिद्ध नभोवाणी निवेदक अमीन सयानी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.